सीधी बात, नो बकवास. आपला नाद केला ना, रांग लावून टाकीत चौकात. वाघ हे वाघ. नमस्कार मंडळी, तुम्ही बघताय तुमचा लाडका सुपरहिट टीव्ही चॅनल, ज्याचं नाव आहे बातमी टीव्ही. तुम्ही म्हणाल अरे हे काय पब्लिक शपथ कशासाठी? पब्लिक शपथ ह्याच्याकरता की आपण बोलणार आहोत पॉलिटिक्समध्ये काम करणाऱ्या अशा माणसांची की त्यांना आपण राजकारणातलं एकदम थोडं विचारणार आहोत, 10%, पण 90% त्यांची माहिती. म्हणजे ते कसे राजकारणात आले, त्यांच्या फॅमिलीचं बॅकग्राऊंड काय, त्यांच्या फॅमिलीमध्ये कोण कोण काय काय हे करतं, मग त्यांना का वाटलं राजकारणात येऊशी वगैरे, सगळी त्यांची एक प्रकारचा त्यांची आत्मकथा तासाभरात आम्ही तुमच्यासमोर मांडणार. पण ती थोड्या अशा त्याच्यामध्ये त्यांच्या काही चांगल्या घटना, थोड्या काही वाईट घटना, आयुष्यात त्यांना कुठं काही शिकवण मिळाली असेल तर ते सांगतील, तुम्हाला ते शेअर करतील आणि लोकांनी मोटिवेट व्हावं त्यांच्याकडून, याच्याकरता हा कार्यक्रम आहे. तर आज आपण ज्यांना भेटणार आहोत ते उपमहापौर आपले होते पुण्याचे, त्याच्यानंतर 3दा ते नगरसेवक झाले आणि ते फार एक मोठे डॉक्टर आहेत नावाजलेले. पुण्याच्या येरोडा भागामध्ये ह्या चाळीमध्ये ते असतात, ह्याला म्हणतात नागपूर चाळ आणि फार फेमस आहे. आणि इथे सिद्धार्थ धेंडे, मिस्टर डॉक्टर सिद्धार्थ धेंडे, आपण त्यांच्याशी आता बोलायला आलो आहोत आणि जाणून घेऊयात त्यांच्या बाबतीत की कसं त्यांनी ह्या नागपूर चाळीमध्ये त्यांच्या वडिलांच्या सांगण्यावर हे सगळं सुरू केलं आणि आज राजकारण प्लस समाजकारण प्लस दवाखाना, सगळ्या गोष्टी कशा त्यांनी मॅनेज केला, या त्यांच्याशी बोलतोय आपण आज डॉक्टर सिद्धार्थ धेंडे यांच्याशी. चला. शिवरायांनी शिकविला तलवारीचा घाव आहे, महात्मा फुल्यांनी सांगितला ज्ञानाचा प्रभाव आहे, शाहू महाराजांनी दिला आखाड्यातला डाव आहे, माझ्या भीमरायाने रुजविला प्रेम बंधुभाव आहे. पुण्यभूमीवर दोनच राजे जिथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर. शिवरायांचा राज्याभिषेक झाला, दलितांनी दलितांचा राजा महाडी घोषित केला, असे नरमाडी दोन शोभले, असे नरमाडी दोन शोभले, दोन्ही वीर बहादर, असे नरमाडी दोन शोभले, दोन्ही वीर बहादर. एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर.
सर नमस्कार सर. सर मला एक सांगा की लहानपण तुमचं ह्या चाळीत गेलंय आणि ह्या चाळीमधनं एक सुरुवात झाली, तर मग मनात कसं आलं की डॉक्टर व्हावं, सेवा करावी, कारण फार टफ हे प्रोफेशन आहे. तर कशी काय सुरुवात झाली? तर थोडंसं लहानपण, मग कॉलेज, मग मानवसेवा आणि मग राजकारण, त्याकडे आपण येऊ. पण आत्ता मला तुमचं लहानपण आणि कॉलेज हे सगळं माहिती पाहिजे सर. नमस्कार, मी डॉक्टर धेंडे. आपण ज्या ठिकाणी या ठिकाणी बोलतोय हे वस्ती म्हणजे नागपूरचा. ज्यावेळेस माझा जन्म झाला तो ह्याच वस्तीमध्ये झाला. ही वस्ती म्हणजे 1960 पासून अस्तित्वात आलेली पुण्यामध्ये ही वस्ती आहे. पुणे शहरामध्ये त्यावेळेस औद्योगिकरण जस्ट सुरुवात झाली होती आणि औद्योगिकरणामध्ये पिंपरी चिंचवड आणि भोसरी MIDC यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जॉब होते. तसेच ॲम्युनिशन फॅक्टरी, रेल्वे आणि पुणे शहर त्यावेळेस हे डिफेन्स लँड म्हणून किंवा डिफेन्सचे वेगवेगळे इस्टेट्स आहेत म्हणून ओळखलं जायचं. मग ते NDA असतील किंवा अजून काही असतील तर अशा ठिकाणी तर यावेळेस आम्ही जन्मलो त्यावेळेस इथं फक्त पाली होत्या किंवा पत्र्याची घरं, रिफाडाची घरं अशी घरं होती फक्त. तर अशा रिफाडाच्या घरामध्ये आमचा जन्म झाला. माझे वडील आणि आई हे दोघेही अशिक्षित. माझे वडील ॲम्युनिशन फॅक्टरीमध्ये गवंडीचं काम करायचे, आई अशिक्षित होती. मी घरामध्ये थोरला आणि माझ्यानंतर 2 भाऊ आणि 1 बहीण असा आमचं टोटल 6 जणांचं कुटुंब या ठिकाणी होतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या वडिलांनी ज्यावेळेस आमचा जन्म झाला त्यावेळेसच बाबासाहेबांचे विचार हे त्यांच्यामध्ये पूर्ण रुजलेले होते आणि बाबासाहेबांचा एक विचार जो त्यांनी संग्रही केला आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीमध्ये आणला तो म्हणजे मुलांना शिकवा. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. शिक्षणाशिवाय आपल्याला पर्याय नाही. मागासवर्गीय कुटुंबामध्ये जरी जन्मलो परंतु शिक्षण घेतलं तर आपली प्रगती होऊ शकते. नुसती वैयक्तिक नाही तर समाजाची पण प्रगती होऊ शकते. हे वारंवार आमच्या वडिलांनी आम्हाला आमच्यावरती बिंबवलं आणि म्हणून मला आणि माझ्यासोबत माझ्या 2 भावां बहिणीला त्यावेळेस 1970 मध्ये आम्हाला केंद्रीय विद्यालय ह्या शाळेमध्ये आम्हाला टाकलं. म्हणजे माझा जो शालेय जीवन आहे ते केंद्रीय विद्यालयामध्ये CBSE बोर्डमध्ये 1970 मध्ये झाला माझ्या सहित माझ्या भाऊ आणि बहिणीचा. आणि त्यावेळेस पगार आमच्या वडिलांना फक्त 40 रुपये महिना होता. त्याच्यातला 20 रुपये हा खर्च आमच्या शिक्षणामध्ये व्हायचा आणि 20 रुपयामध्ये आम्ही घर चालवायचं. त्यावेळेस तेवढी महागाई नव्हती पण तरी आम्ही एक वेळचं पोटभर खाऊ शकत होतो. अशा परिस्थितीमध्ये आम्ही राहिलो. ते राहिल्यानंतर या ठिकाणी आम्हाला इथे पाण्याची सुविधा नव्हती, आम्हाला शौचालयाची सुविधा नव्हती, काहीही इथं बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर ज्याला आपण म्हणतो किंवा पायाभूत सुविधा ज्या ठिकाणी राहतो त्या काहीही नव्हत्या. अशा परिस्थितीमध्ये आम्ही वाढलो. ते वाढल्यानंतर एक घटना माझ्या आयुष्यामध्ये अतिशय दुर्दैवी घडली. ती म्हणजे पाणी इथे नव्हतं आणि सरकारी महानगरपालिकेतर्फे पाणी यावं म्हणून वारंवार आम्ही आंदोलनं करत होतो. आणि हे आंदोलन केल्यानंतर एकदा महानगरपालिकेने इथं आम्हाला पाण्याची लाईन दिली, परंतु ती पाण्याच्या लाईनवरनं एका सार्वजनिक नळकोंडाळ्यावर भांडणं झाली आणि आमच्या शेजारच्या आणि आमच्या भांडणामध्ये आमच्या आईने आत्मदहन करून घेतलं. तर त्यावेळेस मी 7वीत होतो. त्याच्यानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर आली, माझ्या वडिलांवर आली. माझ्या वडिलांनी दुसरं विवाह केला नाही तर वडिलांनी एकट्याने आई आणि वडील ह्या दोघांचंही कर्तव्य पार पाडलं आणि आम्हाला शिक्षण दिलं, शिक्षणाचं महत्त्व दिलं. 10वी झाल्यानंतर करायचं काय? वडील अशिक्षित. 10वी नंतर कोणते? कारण त्यावेळेस एकच होतं, एकतर तुम्ही शिक्षक व्हा किंवा 10वी झाली, पास झाली, आता कुठेतरी नोकरीला लागा. परंतु माझ्या वडिलांनी सांगितलं की नाही, इथं नाही थांबायचं, आपल्याला पुढं अजून शिक्षण घ्यायचं आहे. मग 11वी 12वी सायन्समध्ये केली. 12वीमध्ये 79% त्या काळामध्ये 1982 मध्ये पडले आणि मग MBBS, बायोटेक्नॉलॉजी आणि इंजिनिअरिंग तिन्ही ठिकाणी मी फॉर्म भरला. फॉर्म भरल्यानंतर तिन्ही ठिकाणी माझा नंबर लागला. इंजिनिअरिंगला पहिला नंबर होता, बायोटेकला पण पहिला होता आणि MBBSच्या ॲडमिशनमध्ये त्यावेळेस MBBSच्या ॲडमिशनमध्ये काही CET वगैरे नव्हती. 12वीच्या PCBच्या ॲग्रिगेटवरती तुम्हाला ॲडमिशन मिळायचं, म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीवरती. तिथे माझा 8वा नंबर लागला आणि जे शिकलेले
आपल्या ह्या वस्तीमधले जे नागरिक होते, वरिष्ठ होते, त्यांनी मला सांगितलं की तुला आयुष्यामध्ये जॉब करायचा आहे का स्वतःचं काही अस्तित्व निर्माण करायचं आहे. जर स्वतःचं अस्तित्व करायचं असेल तर तू डॉक्टर हो, व्हाईट कॉलर जॉब आहे. म्हणून मग मी MBBSला गेलो आणि त्यानंतर मग MBBS झालो. BJ मेडिकल कॉलेज, जे पूर्ण भारतामध्ये नावाजलेलं मेडिकल कॉलेज आहे, ससूनला अटॅच असलेलं, त्या ठिकाणी मी MBBS 1987ला झालो. पण सर मला एक विचारायला आवडेल तुम्हाला की डॉक्टर्स आजकाल काय करतात, काही डॉक्टर्स म्हणतो, सगळे नाही, की ते काय म्हणतात लोकेशन असं एकदम कडक पाहिजे, मेन रोड पाहिजे, हे पाहिजे. पण मी असं पहिला डॉक्टर बघितला की ज्याचं म्हणजे असे अनेक डॉक्टर आहेत ज्याचं चाळीमध्ये दवाखाना 24/7. तर मग हे डिसिजन कसं काय तुम्ही घेतलं? हे डिसिजन असं झालं, माझ्या वडिलांनी एक शिकवण आम्हाला दिली की आपण ज्या वर्गातनं आलोय त्या गरीब वर्गाला आपल्या प्रोफेशनचा फायदा त्यांना व्हायला पाहिजे. कारण आपण जी झळ आपल्या आयुष्यामध्ये गरिबीची सोसलेली आहे ती झळ त्यांनाही आहे आणि त्यांना त्याच्यातनं बाहेर काढण्याकरता तुझ्या प्रोफेशनचा फायदा त्यांना व्हायला पाहिजे. म्हणून तू डॉक्टरी पेशा झाल्यानंतर ज्या वस्तीमध्ये तू जन्मला त्याच वस्तीमध्ये तू या ठिकाणी सेवा कर आणि ही सेवा म्हणून कर, तू प्रोफेशन म्हणून नको करू. कारण तू आज नोकरीला कुठेही असला तरी तुला जो पगार मिळतो तेवढं जरी तुला इन्कम मिळालं तरी तुझी सॅटिस्फॅक्शन व्हायला पाहिजे. आणि म्हणून मी या ठिकाणी ज्यावेळेस माझं MBBS झाल्यानंतर प्रॅक्टिस चालू केली त्यावेळेस मी 5 रुपये घेत होतो. आता त्याला 30 वर्ष होऊन गेलेली आहे. आता मी 100 रुपये घेतोय. तेच आता सांगणार होतो. त्यावेळेस मी 5 रुपये घेत होतो, नंतर 5चे 20 झाले, 20चे 50 झाले आणि गेले 6 वर्ष झालं मी 100 रुपयेच घेतोय. आणि हे 100 रुपये माझ्या दिवसभरामध्ये जेवढे पेशंट येतात, महिन्याभरामध्ये जेवढे पेशंट येतात त्या सगळ्या पेशंटमध्ये, आणि मी गेल्या 20 वर्षापूर्वी याच ठिकाणी नुसती प्रॅक्टिस करत होतो, OPD फक्त सांभाळत होतो. पण नंतर माझ्या लक्षात आलं की ॲडमिट झाल्यानंतर पण बराच खर्च येतो. मग मी इथे हॉस्पिटल टाकलं. 15 बेडेड कॉर्पोरेशनमध्ये रजिस्टर्ड असलेलं हॉस्पिटल आहे, ऑपरेशन थिएटर आहे. या ठिकाणी फक्त हृदयाच्या आणि मेंदूच्या सर्जरी सोडून सगळ्या सर्जरी माझ्या ह्या OTमध्ये झालेल्या आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे झोपडपट्टीत असल्यामुळं हॉस्पिटल मला प्रोफेशनल टॅक्स कॉर्पोरेशनला द्यावं लागत नाही. तो बेनिफिट मी पेशंटला देतो. मी बेड चार्जेस घेत नाही इथे. मी फक्त नर्सिंग डॉक्टर आणि जे माझ्या गरजेपुरते आहे तेवढे चार्जेस फक्त मी त्यांच्याकडनं घेतो. आणि आज मी तिला या ठिकाणी ती सेवा मी नागरिकांना देतोय. आणि हे मी अभिमानाने सांगेल की प्रत्येकाने कमवावं, परंतु आपण किती कमावं आणि लोकांना किती बेनिफिट द्यावा ह्याची पण कुठेतरी सांगड असायला. तर म्हणजे मला मी एक आश्चर्य वाटतं तुमच्याशी बोलताना, मला खरंच एक कौतुक वाटतं की तुम्ही आजच्या काळात 100 रुपये घेता. काही डॉक्टर्स तर फक्त हात लावायला 500 रुपये घेतात. म्हणजे आणि लोक मग विचार करतात नको यार 500 रुपये द्यायला लागतात, म्हणून लोक काय म्हणतात चला घरच्या घरीच काहीतरी करू. मग लोक मेडिकलवाल्याकडे जातात, अरे माझं डोकं दुखतंय, अरे हे झालं, मला ती गोळी दे, आणि त्याच्यामुळे पुढे कॉन्सिक्वेन्सेस होतात. सर मला एखादी सर अशी एक म्हणजे घटना या चाळीतली अशी कुठली एक टचेबल घटना सांगाल का की ज्याच्याने एकदम फर्मच झालं, म्हणजे तुमचं तर फर्म डिसिजन होतं की इथं आपल्याला हॉस्पिटल काढायचं आहे, पण अशी कुठली घटना घडली का तुमच्या लाईफमध्ये? एखादा पेशंट असा तुम्हाला एक आपण म्हणतो ना कोणीतरी आपल्याला काहीतरी एक लेसन आयुष्यात चांगलं देऊन जातं, म्हणजे बोलण्यातनं किंवा कशातनं, तर अशी कुठली घटना? एक घटना मी अशी सांगू शकतो. Yes, sir. ह्या वस्तीमध्ये Yes, sir. एक डिलिव्हरी करिता पेशंट आली. Yes, sir. ती रिक्षामध्ये आलेली होती आणि ती त्यावेळेस इथे नीता पार्क म्हणून येरवड्याच्या अलीकडे एक एरिया आहे, Yes, sir. त्या ठिकाणी ती डिलिव्हरीला गेली. तर त्या डिलिव्हरीच्या वेळेस त्यांनी सांगितलं किंवा तुझ्या डिलिव्हरीला खर्च त्या काळात म्हणजे ज्यावेळेस मी जस्ट प्रॅक्टिस चालू केली तर ते म्हणले की सीझर होईल आणि सीझरला 25,000 रुपये लागतील. हो. तर मला ते म्हणजे ते माझ्याकडे आले की डॉक्टर आम्ही काय करावं, आमची अवस्था अशी की 25,000 तर म्हणजे आम्हाला घरच विकावं लागेल. कारण त्यावेळेस इथं एक घर 5 आणि 10,000ला मिळत होतं त्या झोपड्याचं. तर ते 25,000 कुठनं आणणार? मग मी त्यांना त्यावेळेस माझ्याकडे काही वाहन नव्हते, 2 व्हीलरच होतं. रिक्षामध्ये त्यांना मी ससूनला घेऊन गेलो आणि ससूनमध्ये त्यांची डिलिव्हरी केली फ्री ऑफ कॉस्ट. आणि मला मग हे जाणवलं की ही सुविधा आपण इथे देऊ शकतो, आपण इथे देऊ शकतो. म्हणजे 25,000मध्ये मी आज डिलिव्हरी करतो. आज मी सीझर जे आहे ते इथं मी 25 ते 30,000 मी आजच्या घडीला करतो 20 वर्षानंतर देखील. कारण त्याचं कारण असं आहे की प्रोफेशनल चार्जेस आणि मेडिसिन चार्जेस सोडले तर बाकी काही चार्ज लागत नाहीये. आणि तुम्ही जर पाहाल प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये तर डॉक्टर चार्जेस जे आहे ते नगण्य असतात, पण बाकीचे सगळे जे चार्जेस आहेत ते चार्जेस इतके असतात की तो पेशंट तो म्हणतो ते हॉस्पिटल नको. म्हणजे त्या पेशंटच्या आजारापेक्षा त्या बिलामुळे त्याच्या नातेवाईक आणि हे सगळे जास्ती आजारी होतात. ही वस्तुस्थिती आजची आहे.
आणि हे कोरोनामध्ये पण आपण पाहिलं की कोरोनामध्ये सरकारी हॉस्पिटलमध्ये तीच ट्रीटमेंट होती, खाजगीमध्ये पण तीच होती, परंतु खाजगीमधली बिलं त्याच्यामुळं आजही लोक कर्जबाजारी झालेत, लोकांनी घरदारं विकलेली आहेत. हे वस्तुस्थिती सगळ्या दुनियाला माहिती आहे. सर आता हे तुमचं झालं, आज सगळी सुरुवात झाली. हे तुमचा हा सरांचा दवाखाना आहे, निखिल पॉलिक्लिनिक सर. आणि आता आपण ब्रेकवर चाललो आहोत. तुम्ही बघता तुमचा लाडका सुपरहिट कार्यक्रम, ज्याचं नाव आहे पब्लिक शपथ. खरं सांगेन, सगळं खरंच सांगतात डॉक्टर सिद्धार्थ धेंडे सर. आणि RPI आठवले गटाचे फार मोठ्या पदावर, आता म्हटलं तरी, आत्ता जरी कोणाला पद नसलं तरी फार मोठं पद आहे यांचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की यांच्या स्टोरीमधनं प्रत्येकाला काहीतरी घेणार काय. महाराष्ट्रात हा कार्यक्रम जेवढी लोक आत्ता बघतायत त्यांनी इथून काहीतरी एक मोटिवेशन घ्यावं आणि प्रत्येक घरात काहीतरी एक मोटिवेशन मिळावं म्हणून बातमी टीव्हीने हा शो सुरू केला आहे, ज्याचं नाव आहे पब्लिक शपथ. खरं सांगेन, तुम्ही बघताय तुमचा लाडका सुपरहिट चॅनल, न्यूज टीव्ही चॅनल, ज्याचं नाव आहे बातमी टीव्ही. आणि मी आहे महाराष्ट्राचा अँकर राहुल लोहोकर तुमच्याबरोबर. तर आता आपण ब्रेक घेऊन मग सर मला थोडंसं दवाखाना दाखवतील कसा आहे काय. हे मिनी हॉस्पिटल आहे 15 बेडचं. आणि हा सेटअप ह्या तुम्ही बघताय चाळीत आहे. आणि त्यांनी सांगितलंय की, आणि ज्याला कोणाला, म्हणजे मी जाहिरात करत नाही, पण ज्याला कोणाला बिलं परवडत नसतील मोठी 5 लाख 10 लाख वगैरे आजकाल सर काय म्हणतात ना, ते तुम्ही कुठल्या म्हणलात काय सिझर करायचं तरी 2.5 लाख का 3 लाख रुपये खर्च आहे. तर ज्यांना 25-30 हजारात करायचं असेल तर कृपया इथं या. बाकी तुमची इच्छा, सांगणं माझं कर्तव्य, कारण पैसा असतो तो मेहनतीने येतो. ज्याच्याकडे पडलाय ती गोष्ट वेगळी. तर ब्रेक नंतर भेटूया तुमच्या लाडक्या सुपरहिट न्यूज टीव्ही चॅनलवर, ज्याचं नाव आहे बातमी टीव्ही. सर्वांना सविनय मानाचं जय भीम. आज म्हणायलाच लागेल गर्वानी, आणि म्हणतोच आपण, कारण आज आपण भेटलोय एका अशा व्यक्तींना, डॉक्टर सिद्धार्थ धेंडे यांना, की ज्यांनी गौतम बुद्धांचे जे विचार आहेत ते आजच्या काळात सुद्धा ते लोकांमध्ये सांगतात, तसं ते वागतात. आणि एक असा डॉक्टर जो कधी कुठल्या गोष्टीचा प्रॉफिट बघत नाही. आजच्या काळात जिथे डॉक्टर पेशंटला हात लावायला फक्त 500 रुपये घेतात, त्या काळात ते 100 रुपयामध्ये ते कुठलाही पेशंट येऊ द्या, 100 रुपयाच्या वर ते एक पैसा घेत नाही. ही फार कौतुकास्पद गोष्ट आहे, म्हणून मी ती परत सांगितली. म्हणजे तुम्ही बघता तुमचा लाडका सुपरहिट न्यूज टीव्ही चॅनल, ज्याचं नाव आहे बातमी टीव्ही. मी आहे महाराष्ट्राचा अँकर राहुल लोहोकर. आज आपण बोलत आहोत डॉक्टर सिद्धार्थ धेंडे या सरांशी. आणि एक प्रकारची त्यांची ही तासाभरात आम्ही जी तुम्हाला दाखवतोय, ही एक प्रकारची त्यांची शॉर्ट अँड स्वीट, आपण म्हणतो ना, बायोपिक म्हणा किंवा आत्मकथा म्हणा, ही आम्ही तुमच्यासमोर ठेवतोय. याच्यात राजकारण त्याच्याबद्दल अत्यंत थोडं बोलणार, पण तुम्हाला हे लक्षात येईल की डॉक्टर सिद्धार्थ धेंडे हे काय आहेत, आणि त्याच्यापासून तुम्ही सगळे मोटिवेट व्हाल महाराष्ट्रात. आणि यांचा शो बघून 10 जण जरी अख्ख्या महाराष्ट्रातनं डॉक्टर सिद्धार्थ धेंडे झाले तरी आम्हाला त्याचं समाधान. या बोलूया त्यांच्याशी. सर नमस्कार. नमस्कार. सर, ह्याच्या आधी आपण सगळी तुमची जी स्टोरी होती, लहानपण, आई वडील, सगळं त्यांची शिकवण वगैरे सगळं आपण तो विषय बोललो. आता सर मला हे जाणून घ्यायचं आहे, हे लुंबिनी उद्यान जे आहे, हे सगळं असे तुम्ही 4 उद्यान इथं डेव्हलप केली. लुंबिनी उद्यानामध्ये गौतम बुद्धांची सगळी स्टोरी तुम्ही लोकांना कळावी म्हणून ते सगळं मूर्त्या तुम्ही हे करून, सगळ्या मागे पण आपण मूर्ती बघतोय, या सगळ्या मूर्त्या इथं आहेत. आणि परत वायफाय लोकांसाठी फ्री आहे. परत योगासाठी तुम्ही एक ते बनवला, पॅगोडा बनवला, म्हणजे एक लोकांना एक वेगळ्या फिलिंगमध्ये आजच्या काळात घेऊन जाण्यासाठी. आणि नो पोल्युशन झोन, परत या सगळ्या गोष्टी. पण सर मला एक सांगा की डॉक्टर माणूस, उलट डॉक्टर्स म्हणतात की नको बाबा राजकारण, आम्हाला 10 हात नाही, 100 नाही, 1 लाख हात लांब. पण मग तुम्हाला सर कसा विचार आला की आपण राजकारणात यावं, आणि कसे आलात हे आमच्या लोकांना सांगा. विषय असा झाला, माझा जसं मी सांगितलं, माझा जन्म नागपूर चाळीमध्ये झाला, शिक्षण नागपूर चाळी झालं, माझा पेशा डॉक्टरीचा. OPD पासून मी हॉस्पिटल चालू केलं आणि त्या हॉस्पिटलमध्ये माझं वास्तव्य. तर विषय असा झाला की ज्यावेळेस 2003 नंतर पुणे शहरामधल्या झोपडपट्टीचा विकास करण्याकरता राज्य सरकारने एक परिपत्रक काढलं की SRA नावाची झोपडपट्टी पुनर्वसन योजना ही अंमलात यावी आणि झोपडपट्टी धारकांना चांगली घरं मिळावी, असं एक परिपत्रक निघालं. आणि नागपूर चाळीमध्ये देखील त्याचा सर्वे चालू झाला. नागपूरचा ही 10 एकर मध्ये असलेली 2,500 लोकांची झोपडपट्टी धारकांची वस्ती होती. तर ह्याचा संपूर्ण अभ्यास केल्यानंतर लक्षात आलं की ह्या 10 एकरमध्ये 1 एकरवरती आमचे 2,500 लोकांची घरं ती बांधली जाणार होती. आणि जे उरलेले 9 एकर आहे ते 9 एकर एका बिल्डरच्या घशात टाकायचा प्लॅन होता. आणि त्यावेळेस आम्ही ज्यावेळेस विरोध केला, फक्त 225 स्क्वेअर फूट आम्हाला मिळणार होतं.
तर 225 स्क्वेअर फुटामध्ये जी वस्ती 50 वर्ष जुनी आहे, ज्याच्या 3 पिढ्या त्या ठिकाणी वास्तव्यास आहे, त्या ठिकाणी एका घरामध्ये 8-8, 10-10 जण आहे, ते 225 स्क्वेअर फुटामध्ये कसे राहणार? मग आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी विचार केला, झोपडपट्टीधारकांनी, की हे राज्य सरकारचा जो निर्णय आहे तो योग्य नाहीये, आपल्याला ह्याला विरोध करायला पाहिजे. आणि मग आम्ही पहिल्यांदा नागपूर चाळीमधनं संपूर्ण पुणे शहरामध्ये SRA म्हणजे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला जी सरकार आम्हाला बिल्डरच्या मार्फत देते त्याला आम्ही पूर्ण ताकदीनिशी विरोध केला. आम्ही पूर्ण वस्तीमध्ये एक नागपूरचा बचाव कृती समिती स्थापन केली. सर्व पक्षीय, सर्व समाजाचे वस्तीमधले लोक आम्ही सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी विरोध केल्यानंतर मेधा पाटकरांना आम्ही या ठिकाणी बोलवलं आणि आम्ही पूर्ण विरोध केला. विरोध केल्यानंतर 2007 मधली महानगरपालिकेची निवडणूक लागली. त्यावेळेस लोकांनी मला सांगितलं की तुम्ही एज्युकेटेड आहात, तुम्हाला ज्ञान आहे, तुम्ही पॉलिसी मेकिंगमध्ये जाऊ शकता, आमचं भलं होऊ शकतं, त्यामुळं तुम्ही ह्या निवडणुकीमध्ये उभे राहा. मी अपक्ष आणि एक आंबेडकरी चळवळीचा माझ्यावरती एक पगडा असल्यामुळे मी आंबेडकरी पक्षाबरोबर आठवले साहेबांबरोबर राहून मी अपक्ष निवडून आलो. पुण्यामध्ये एकमेव रिपब्लिकन पक्षाचा मी नगरसेवक होतो. पण ते निवडून आल्यानंतर माझं पहिलं ध्येय होतं की नागपूर चाळ वाचवायची. आपण लोकांना जो शब्द दिला तो पाळायचा. त्यावेळेसचे महानगरपालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी ह्यांना मी सगळं व्यवस्थित समजून सांगितलं की आमचा SRA विरोध का आहे. विरोधाचं कारण सांगितलं. आमची वस्ती 50 वर्षे जुनी आहे. आयुष्यभराची कमाई केल्यानंतर आम्ही या ठिकाणी आमची पक्की घरं बांधलेली आहेत. 2,500 घरांपैकी जवळजवळ 1,500 घरं ही पक्की आहेत, जे आमच्या स्वतःच्या पैशाने बांधलेली आहेत. या वस्तीमध्ये सर्व समाजाची मंदिरं आहेत, म्हणजे बौद्ध मंदिर आहे, दत्त मंदिर आहे, गणपती मंदिर आहे, मस्जिद आहे, चर्च आहे, गुरुद्वारा आहे, हे सगळं आहे. हे सगळं तुम्ही तोडणार आणि एका बिल्डिंगमध्ये म्हणजे हॉरिझॉन्टल झोपडपट्टीच्या ऐवजी तुम्ही व्हर्टिकल झोपडपट्टी करणार, ह्याला आमचा विरोध आहे. तर आम्ही आहोत त्याच ठिकाणी, तुम्ही अशी कोणती तरी योजना द्या जेणेकरून आमची घरं आम्हाला या ठिकाणी शाबूत ठेवता येतील. प्रवीणसिंग परदेशी हे अतिशय कार्यक्षम अधिकारी होते. त्यांच्या लक्षात आला मुद्दा आणि त्या काळामध्ये केंद्र सरकारमध्ये UPAचं गव्हर्नमेंट होतं, म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीचं गव्हर्नमेंट होतं. आम्हाला स्वतः हे प्रेझेंटेशन करायला सांगितलं आणि मी स्वतः दिल्लीमध्ये जाऊन पॉवर्टी एलिव्हेशन मिनिस्ट्री मध्ये मीरा कुमारी समोर आमच्या वस्तीला आम्हाला SRA नको आहे, तिथं घर बांधणी योजनेला तुम्ही परवानगी द्या, तुम्ही निधी द्या, काही निधी आम्ही टाकतो. मीरा कुमारीला आणि तिथे बसलेल्या दिल्लीमधील सर्व सेक्रेटरींना हा मुद्दा पटला की हा मनुष्य जे सांगतोय ते प्रॅक्टिकल होऊ शकतं. आणि त्यांनी मग BSUP इन सिटू म्हणजे बेसिक सर्व्हिसेस टू अर्बन पुअर इन सिटू म्हणजे आहे त्या ठिकाणी घर बांधणी योजनेला मंजुरी दिली. पुणे शहरामध्ये वेगवेगळ्या झोपडपट्ट्यांमध्ये 4,000 घरं बांधायला परवानगी केंद्राने दिल्यानंतर महानगरपालिकेने ते चालू केलं. 550 घरं नागपूर चाळीमध्ये मी बांधली आणि ही झोपडपट्टी मुक्त केली. आज एकही पत्र्याचं घर तुम्हाला नागपूर चाळीमध्ये दिसत नाही. लोकांना विश्वास बसला आणि तो विश्वास बसल्यानंतर लोकांनी मला एकदा नाही, दोनदा नाही, 3दा निवडून दिलं. पण तिन्ही वेळेस काम करत असताना पुणे शहरामध्ये मी सातत्याने शहरी गरीब, आरोग्य आणि शिक्षण या 3 विषयांवरती मूलभूत मी भर दिला आणि पायाभूत सुविधा ह्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या नावाखाली आपल्याला कसं चांगल्यातल्या चांगल्या सुविधा देता येतील हे मी पाहिलं आणि त्याच्यामध्ये सर्व लोकांचा विचार केला. मी शिक्षणावर भर दिल्यामुळं महानगरपालिकेची जी शाळा होती, मी निवडून आलो त्यावेळेस त्याची पटसंख्या 219 होती. आज मी त्याची पटसंख्या 1200 आहे. त्या ठिकाणी सर्व पायाभूत सुविधा शाळेमध्ये दिल्या, लोकांना प्रोत्साहित केलं, NGOजला इन्व्हॉल्व केलं, CSR फंडामधनं इन्व्हॉल्वमेंट केल्यानंतर शाळेची सुधारणा झाली, शाळेमधला गचाळपणा गेला, घाण गेली, इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं झालं, शिक्षक ताकदीनिशी आले. मी प्रत्येक महिन्याला PTA मीटिंगमध्ये स्वतः हजर राहून नागरिकांच्या समस्या, शिक्षकांच्या समस्या जाणून घेऊन सांगड घालतो. हा एक मुद्दा. दुसरे नवीन उपक्रम मी माझ्या प्रभागामध्ये गेले, तुम्हाला दाखवू शकतो. जो ओला आणि सुका कचरा जो डस्टबिनमध्ये फेकला जायचा, जे कचऱ्याच्या पेटींमध्ये फेकला जायचा, मी एक सगळ्यांमध्ये वॉर्ड सभाचं एक अवलंब केलं. मी एकमेव नगरसेवक आहे ज्यांनी वॉर्ड सभा अरेंज केली. म्हणजे वॉर्डातल्या लोकांना बोलवायचं, अधिकाऱ्यांना बोलवायचं, त्यांच्या समस्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवायच्या, फेस टू फेस तो डायलॉग करायचा आणि त्याच्यातनं हल काढायचा. हे मी माझ्या वॉर्डमध्ये 2007 नंतर प्रत्येक वर्षी सातत्याने चालू केलं. सर माझी एक विनंती आहे सर तुम्हाला, म्हणजे तुम्ही ना एक क्लासेस सुरू करा. नगरसेवक व्हायचंय का
हा. नगरसेवक झाला तर कसं व्हायचं. कारण आजकाल आपलं मागाशी कारमध्ये बोलणं झालं की नगरसेवक हा येतो फाटका तुटका, पण जेव्हा 5 वर्षानंतर म्हणजे BMW एकदम पॉश, आणि मग लोकांना बघितलं की तो काचा लावतो. अनेक नगरसेवक असे आहेत, काही लोक चांगली पण आहेत आपल्यासारखी. पण सर माझी एक रिक्वेस्ट आहे, आणि मी डायरेक्टली सांगतो पब्लिकला की जर आणि लोकांना तुम्ही सांगा सर की जर नगरसेवक व्हायचं असेल किंवा राजकारणात यायचं असेल तर का यायचं, कशा करता यायचं, का नुसतं छापायला द्यायचं. नाही, मुळात विषय असा आहे की लोक राजकारणामध्ये जे येतात किंवा राजकीय लोक कुठल्याही पदावर जाऊ इच्छितात, तर त्याचा उद्देश अतिशय स्पष्ट असायला पाहिजे की मी का चाललोय तिथं. मी राजकारणामध्ये गेलो, 3 वेळा निवडून आलो, उपमहापौर झालो, आता पद 1.5 वर्ष झालं नाहीये, तरी सुद्धा मी माझा दवाखाना सोडलेला नाही. कारण माझा इन्कम सोर्स, ब्रेड अँड बटर माझा दवाखाना आहे, माझं घर त्याच्यावर चालतं. परंतु राजकारणामध्ये गेल्यानंतर, पद मिळाल्यानंतर त्याचा फायदा हा नागरिकांना कसा होईल, नागरिकांना पायाभूत सुविधा अतिशय चांगल्या कशा देता येतील, त्यांच्या समस्या कशा सोडवता येतील, ते जे त्रासलेले आहेत, ज्या विषयाकरता ते तुमच्याकडे येतात पदावर आल्यानंतर, तो विषय कसा सॉल्व्ह होईल ह्याच्यावर तुम्ही भर द्यायला पाहिजे. मी नवीन उपक्रम जे आता बोलत होतो, जो कचरा कुंडी होती ती मी वॉर्ड सभा घेऊन कचरा कुंड्या काढ. माझ्या वॉर्डमध्ये एकही, अख्ख्या प्रभागात एक कचरा कुंडी नाहीये. ओला आणि सुका कचरा घरोघरी जाऊन वेचणारी संस्था स्वच्छ नावाची, त्यांना आम्ही डिप्लॉय केलं. माफक दिवसाला 1 रुपया, म्हणजे महिन्याला 30 रुपयापासून आम्ही सुरुवात केली. आज ते 50 रुपये घेत आहेत. ते गेल्या 15 वर्षामध्ये 50 रुपयामध्ये ते महिन्याभरामध्ये तुमचा रोज येऊन ओला आणि सुका कचरा स्वतः घेऊन जातात. आल्यानंतर माझ्या वॉर्डमध्ये 5 गुंठे जागा मी महानगरपालिकेकडनं मिळवली आणि त्या ठिकाणी बायोगॅस प्लांट चालू केला. म्हणजे जो ओला कचरा माझ्या वॉर्डमधला जो सगळा गोळा होतो, तो सर्व कचरा त्या बायोगॅस प्लांटमध्ये आम्ही शास्त्रीय पद्धतीने ते बायोगॅसमध्ये कन्वर्ट करून त्या बायोगॅसमधनं वीज निर्मिती करतो. आणि आज मी तिला गेले 12 वर्ष झाले, माझ्या वॉर्डमधल्या जेवढ्या स्ट्रीट लाईट्स आहेत, पथदिवे आहेत, ते सगळे त्या विजेवर चालतात. म्हणजे महानगरपालिकेच्या विजेची पण बचत झाली, नागरिकांनाही लाईट गेली MSEBची म्हणून अंधारात बसावं लागत नाही, ही सुविधा केली. जेवढ्या वरच्या तारा होत्या, ज्या पावसाळ्यामध्ये वादळ वारा आला तर डिस्कनेक्ट व्हायच्या, त्या सगळ्या अंडरग्राऊंड केल्या. माझा वॉर्ड पूर्ण अंडरग्राऊंड केबलनी आहे. तो दुसरा उपक्रम केला. तिसरा उपक्रम, जेवढ्या ओपन स्पेसेस होत्या, ज्या ठिकाणी समजा काही वाईट प्रवृत्तीचे लोक येऊन इथं दारू प्यायची, मुलींची छेडछाड करायची, ते सगळं केलं. ते सगळं मी बंद केलं. संपूर्ण वॉर्डमध्ये मी CCTV बसवलेले आहेत. माझा एकमेव वॉर्ड आहे जो संपूर्ण CCTVनी कव्हरेज असतो. त्यामुळं माझ्या इथं वॉर्डमधल्या चोऱ्या कमी झाल्या, पेट्रोल चोरी कमी झाली, गुन्हेगारी कमी झाली. आणि ह्याच्यामध्ये नागरिकांनी मला साथ दिली आणि वाईट प्रवृत्तीच्या लोकांच्याही लक्षात आलं की आपण इथं काय केलं तर ते चुकीचं ठरेल. आणि अशा पद्धतीने हे 2-3 उपक्रम मी तुम्हाला सांगितले, असे अनेक उपक्रम आम्ही केलेले आहेत. परंतु मला आनंद ह्या गोष्टीचा आहे की माझ्या वॉर्डमधल्या सर्व स्तरातील नागरिक, सर्व धर्मातील, जातीतील, वर्गातील, पंथातील सर्व नागरिक, ह्यांना जे पाहिजे ते आपण डिलिव्हर करायला पाहिजे, हे महत्वाचं आहे. हे माझ्या लक्षात आहे. हे खरे नगरसेवक. मंडळी, खरा नगरसेवक बघायचा असेल तर डॉक्टर सिद्धार्थ धेंडे आणि अनेक नगरसेवक जे झाले असतील आणि ज्यांना माहीत नसेल नगरसेवक म्हणून काय करायचं, का नुसतं गाड्यांमधनं फिरायचं, गाड्या घ्यायच्या आणि इस्टेटी कमवायच्या, त्यांनी कृपया सर माझी एक रिक्वेस्ट आहे की क्लास चालू करा. नागरिकांना पण आवडेल की बाबा आता हा नगरसेवक तयार झाला आणि हा क्लास करतो. आणि खरंच जर ॲक्च्युली आजच्या काळात वस्ती कशी पाहिजे, त्यांनी जसं डिझाईन केलं आहे त्या हिशोबानेच सगळीकडे झालं पाहिजे. आणि माझं तर हे वस्तीत पण होऊ द्या, पण मोठमोठ्या सोसायटीमध्ये पण सर जी लोक राहतात पॉश सोसायटीमध्ये, ते वरनं सर काहीतरी घाण फेकतात, स्त्रियांची असो काही असो, थुकणं काही करतात. आणि सर म्हणजे पॉश सोसायटीत गेलं ना, लोकांना असं वाटतं अरे झोपडपट्टीवाला अरे काय राहिला. मग ते इतके स्वच्छ राहतात की माझी अशी विनंती की जे राहतात वस्तीत ना, त्यांनी शिकवावं या पॉश सोसायटीमध्ये की कसं राहायचं असतं. तर मंडळी, आपण आता बोलतोय माननीय डॉक्टर सिद्धार्थ धेंडे यांच्याशी. तुमच्या लाडक्या सुपरहिट न्यूज चॅनलवर ज्याचं नाव आहे बातमी TV. आणि मंडळी, कसं असतं माहिती का की हा जो प्रोग्राम संजय अग्रवाल साहेबांनी सुरू केला, बातमी TVचे जे मेन हेड आहेत त्यांनी, त्याला कारणच असं होतं की लोकांना जो पॉलिटिकल माणूस त्यांच्यामध्ये काम करतो तो कसा आहे हे समजलं पाहिजे. आपण डोळे मिटून मतं द्यायला जातो. आता तुम्हाला यांच्याबद्दल सगळं कळलं. आता इथून आपण आहे ना यांच्या घरी जाणार आहोत. यांचे जे मिसेस आहेत, त्या वहिनी आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. कसं पाहिजे आजच्या काळातलं सुखी कुटुंब, कशी तुमची जी गृहिणी ती कशी पाहिजे, आता त्यांच्याशी कसे यांचे विचार मिळतात. कारण शेवटी कसं असतं की माणूस किती मोठ्या पदावर गेला, मग तो कोणी असू दे, शेवटी त्याला घरी आल्यानंतर होम मिनिस्टरचं ऐकायला लागतं. हे प्रत्येक घरातलं तत्व आहे. ते तुमच्या लाडक्या सुपरहिट न्यूज चॅनलवर ज्याचं नाव आहे बातमी TV. चला भेटूया.
आज आपण बोलतोय डॉक्टर सिद्धार्थ धेंडे यांच्याशी आणि आता आपण त्यांच्या परिवाराशी बोलायला आलो. तुमच्या लाडक्या सुपरहिट न्यूज टी चॅनलवर ज्याचं नाव आहे बातमी टीव्ही, आणि संजय अग्रवाल साहेबांनी ही कॉन्सेप्ट सुरू केली, ज्याच्यामध्ये प्रत्येक माणूस जो काम करतो ग्राउंड लेवलला तो राजकारणी आहे, पण त्याच्या मागे पण एक माणूस दडलेला आहे, त्याची स्टोरी तुम्हाला कळावी म्हणून हा शो आम्ही सुरू केलेला आहे. आता आपण त्यांच्या घरी आलो आहोत, आपण बोलतोय त्यांची मिसेस आहेत त्यांच्याशी. नमस्कार. मला सांगा वहिनी की अप्स अँड डाऊन्स फार येतात, आणि अप्स अँड डाऊन्स जेव्हा येतात लाईफमध्ये तेव्हा घरच्या कर्त्याला एक सपोर्ट लागतो. तो सपोर्ट बायको देते किंवा मुलं देतात. तर काय अशा काही घटना लाईफमध्ये घडल्या, आणि मग जेव्हा तुमचं लग्न ठरलं सरांची, अरेंज मॅरेज झालं, तर तुम्ही लग्न होऊन आलं, तर मग काय तुम्हाला एक काही सांगाल का त्या बाबतीत? लग्न ज्या वेळेला ठरलं ती परिस्थितीच आमची या दोघांची फार अपोजिट होती. म्हणजे माझे वडील एक क्लास 1 ऑफिसर होते आणि यांचे वडील फॅक्टरीमध्ये कामाला होते. हे राहायला झोपडपट्टीत होते, मी राहायला चांगल्या घरात होते. वडील क्लास 1 ऑफिसर होते, म्हणजे तिथे फार डिफरन्स होता आमच्या दोघांमध्ये. आणि जेव्हा लग्न आमच्या दोघांचं ठरलं, लग्न झालं, तेव्हा मी म्हणजे झोपडपट्टीत राहायला गेले. त्यावेळेला यांचं घर पत्र्याचं होतं, म्हणजे अशी आणि फार सुंदर पत्रे बित्रे असं काही नाही, व्यवस्थित बांधलेलं. टिपिकल झोपडपट्टीतली आपले पत्र्याची घरं असतात तशी, म्हणजे तुकडे कुठे कुठे लावले. पण असं काही नवरा बायको मधलं असं एक बोलणं होतं, असं काही तुमचं बोलणं झालं का दोघांचं की जिथे तुम्हाला वाटलं नाही यार मला म्हणजे काहीतरी बेस आपण बघून येतो, एवढ्या मोठ्या घरची मुलगी येते, तर मग काहीतरी बोलणं झालं असेल? हो, झालं बोलणं. म्हणजे असं झालं की हा शिकलेला मुलगा होता, मला नवरा शिकलेलाच पाहिजे होता. माझे वडील एक ऑफिसर असल्यामुळे नवरा ऑब्विसली मला शिकलेला, आणि माझी अटच होती लग्नाची की मला एज्युकेटेड मुलगा हवाय म्हणून. नाही, मग मला एक प्रश्न विचारतो की यांच्यातलं काय असं तुम्हाला आवडलं? एक तर शिक्षण, सगळ्यात पहिलं शिक्षण, पर्सनॅलिटी आणि स्वभाव. बरं, आणि मग कुठे असं काही तुमचं एक लग्नाआधी अशी कुठली मिटिंग झाली असेल ना, आपण डेटिंग ज्याला म्हणतो आजच्या काळात, कुठे चहा प्यायला गेलो किंवा कॉफी प्यायला गेलो, असं कधी गेला असेल तुम्ही, मग तेव्हा असे काही घटना आहे का की जेव्हा ते असं काही समजून छान बोलले वगैरे? नाही, ते वयच नव्हतं, कारण आमचं वय 21व्या वर्षात आमचं लग्न झालेलं आहे. अगदी डीप मध्ये जाऊन चर्चा करणं, भविष्याबद्दल बोलणं वगैरे हा प्रकार नव्हता. खिशात पैसे नसायचे त्यांच्या, त्याच्यामुळं तो प्रकार पण नाही की चांगल्या रेस्टॉरंटमध्ये, वैशाली फर्ग्युसनच्या समोर म्हणजे तिथे गेलेलो आहे आम्ही 2-4 वेळेला. आणि भविष्य काही अक्कलच नव्हती त्यावेळेला. हा डॉक्टर मुलगा आहे, हा चांगला मुलगा आहे, डॉक्टर म्हणजे एक प्रतिष्ठित व्हाईट कॉलर असतो, इथपर्यंतच तेवढी समज होती त्यावेळेला. मग नंतर आपण त्या व्यक्तीबरोबर राहिल्यानंतर आपल्याला कळतं की अरे नाही, हा माणूस असा आहे तसा आहे. हॅलो हाय मध्ये कोणीच समजत नाही तुम्ही जोपर्यंत त्या व्यक्तीबरोबर राहत नाही तोपर्यंत. त्याबरोबर काय सांगशील पप्पांबद्दल की पप्पांच्या लाईफमध्ये बरेच अप्स अँड डाऊन्स आले असतील, तर त्याची कधी झळ अशी पोचली का? म्हणजे आम्हाला तर जेव्हापासून कळतंय तेव्हापासून आमच्या पण असं कधी वाटलं का की डॅड ही इज इन, कसं असतं जेव्हा बाप टेन्शन मध्ये असतो, असं म्हणतात की मुलगा जो क्लोज असतो, पण आम्हाला आजपर्यंत ते कधी जाणवलंच नाही, कारण त्यांनी घरपर्यंत कुठली गोष्ट आणलीच नाही. त्यांचे जे काही पर्सनल प्रॉब्लेम असं कधी शेअर केल्यापासून तुमच्याबद्दल की बाबा? आजपर्यंत तर त्यांनी कुठली गोष्ट अशी पर्सनली आमच्याशी, मी असो किंवा माझी बाकी बहीण असेल, आमच्याशी कुठलीही गोष्ट त्यांनी अशी शेअर केली नाही, किंवा त्यांच्याशी बोलताना कधी अशी गोष्ट कधी जाणवली पण नाही की त्यांना काहीतरी इश्यू कधी बसून बोलणं होत नाही? बसून बोलणं होतं. काय चर्चा असतात, विषय काय असतो? जनरल चर्चा असते घरातली, अभ्यासाची म्हणा किंवा फ्युचरशी रिलेटेड. व्हॉट डू लाईक अबाउट हिम, म्हणजे त्यांच्याबद्दल काय तुला अप्रिशिएट करतो? हिज डेडिकेशन टू हिज वर्क. आणि त्यांच्यापासून काय शिकायला मिळतं तुला? The only thing, that's what I'm saying, his dedication to his work, to his family, and the struggle what he's gone through from day one, as my mom is just shared with you. एखादी घटना सांग ना त्यांचं स्ट्रगल तू पाहिला असेल, तू तुझ्या लहानपणी वगैरे. जेव्हापासून मला कळतं तेव्हापासून तर वी आर वेल टू डू. अच्छा, ओके. तो त्यांनी तो त्रास नाही होऊन दिला नाही, आम्हाला कधीच कुठल्याही गोष्टीची कमी आजपर्यंत तर नाही कधी अशी जाणवली. बरं, होम मिनिस्टर आहात तुम्ही घराचे, म्हणजे माझा शब्द म्हणजे विषय मोकळा संपलं. तर मग म्हणजे मी त्यांना आमचा येतानाच विषय झाला आता. खऱ्या अर्थाने मी माझ्या फॅमिलीची होम मिनिस्टर आहे. पाहिजेच. त्याला कारण मी सांगते, कारण आम्ही घरामध्ये मोठे आहोत, यांना आई नाहीये.
आणि हे 4 भावंड. आणि आम्ही घरामध्ये जर 22व्या वर्षी लग्न होतंय आमचं यांचं, तर बाकीची भावंड सगळी छोटी होती आमच्यामध्ये. तर त्यांना लहानाचं मोठं करण्याचं खूप मोठं आव्हान होतं माझ्यासमोर. आणि यांच्या समोर होतं की त्या घरातून त्या परिस्थितीतून आपल्याला निघायचंय. आणि फॅमिली पण बरोबर घेऊन जायची, भावंडांचं शिक्षण करायचंय, भावंडांची लग्न करायची. भावंडांना आम्ही आजपर्यंत सोडलेलं नाहीये. आम्ही सगळी फॅमिली एकत्र आहोत आजही. फक्त आता मुलं मोठी झाली आहेत, एका घरात आता राहणं आपल्याला शक्य नाहीये, म्हणून आम्ही वेगळे राहतो. पण प्रत्येक सण हा माझ्या घरात साजरा होतो आजही. बहीण भाऊ, एक बहीण आहे त्यांना, 2 भाऊ आहेत. अजूनही एकत्र कुटुंब आहे. आणि अण्णा म्हणतील तो आमच्या घरात आजही शेवटचा शब्द आहे. म्हणजे ते म्हणतील तसं होतं. मग हे एक मोठं आव्हान होतं माझ्यासमोर. ह्यांनी बाहेरचं पाहिलं आणि मी घर सांभाळलं. म्हणजे मी जॉब केला नाही आयुष्यभर कधीच. मी लग्नानंतर BEd कम्प्लीट केलं. माझं BA झालं सायकोलॉजी घेऊन. लग्नानंतर BEd केलं. नंतर ML ऍडमिशन घेतलं. मला परीक्षा देता आली नाही घरातल्या काही गोष्टींमुळे. मी हॉस्पिटल मॅनेजमेंटला ऍडमिशन घेतलं. मला परीक्षा देता आली नाही घरातल्या कारणांमुळे. कारण घरामधल्या जबाबदाऱ्या इतक्या होत्या, बहीण भावंड लहान होती, त्याच्यामुळे मला त्याच्यातून बाहेर पडताच आलं नाही. म्हणजे मी पडून घेतलं नाही त्याच्यात. तुमच्या मते हे जास्त क्लोज कोणाशी होते, मुलाशी का मुलीशी? म्हणजे बाप हा मुलीशी एक खरं सांगू का, म्हणजे नाही दोघांशी होते, पण तेवढा त्यांना वेळच मिळाला नाही घरात द्यायला. पण आता ते देतात. नाही, आता मुलं मोठी झाली, मुलगी लग्न होऊन गेली, मुलाचं लग्न झालं, पण त्यांना घरामध्ये ना बिलकुल म्हणतो ना फॅमिली लाईफ जे असतं ना, इतक्या जबाबदाऱ्या होत्या म्हणजे लग्न झाल्यापासून, तर नाही मिळालं त्यांना. म्हणजे करता करता केस कधी पांढरे झाले कळलं नाही असं म्हणतात. म्हणजे यांच्याकडनं एक शिकणार काय की आजच्या काळात जिथे भाऊ बहीण इस्टेटीतले दागिने किंवा जमिनीचा प्लॉट आई वडिलांनी काय काय दिले, तिथे बसल्यानंतर असं म्हणतात ना की इस्टेटीचा कागद समोर आल्यानंतर नाती विसरायला लावतो. हाचा काळ आहे. त्या काळात सुद्धा आज यांनी आपलं घर टिकवून ठेवलंय. सगळे भाऊ बहीण एकत्र जमतात एका घरात, सण साजरा करतात, मुलं आज शब्दाबाहेर नाही येत. तर हे बघण्यासारखं आहे. ह्याच्यामध्ये कुठेतरी एक मोटिवेशन घेण्यासारखं आहे. मंडळी, आज आपण हा एपिसोड इथे आज रॅपअप करतोय, संपवतोय. आणि आपण आता पुढच्या एपिसोडमध्ये अनेक अशा पॉलिटिकल लोकांना भेटणार आहोत, त्यांच्या फॅमिलीबद्दल जाणून घेणार आहोत. माणूस म्हणून तो पॉलिटिकल माणूस कसा आहे, पॉलिटिक्समधलं त्याचं तुम्हाला माहिती आहे. तो सभेला जातो, हे करतो, ते करतो, त्याबद्दल चांगलंही बोललं जातं, वाईटही बोललं जातं. पण आज डॉक्टर सिद्धार्थ धेंडे यांची एक चांगली बाजू, यांची एक फॅमिली बाजू, यांची एक माणूस म्हणून एक बाजू आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. याच्यातनं जी लोक, मला लाखो लोक जी बघतायत महाराष्ट्रभरात, त्यांना किती लोक यातून मोटिवेट होतील ते त्यांच्यावर आहे. सर, मला एक लास्ट तुमच्याकडनं एक पाहिजे, ज्या लोकांना डॉक्टर सिद्धार्थ धेंडे व्हायचंय त्यांना कसं मोटिवेट कराल एका लाईनमध्ये? तुम्ही जे काही काम कराल, कोणतंही असेल, म्हणजे फॅमिली लाईफ मधलं असेल, पर्सनल असेल, सोशल असेल, तुमच्या प्रोफेशन मधलं असेल, ते डेडिकेटेडली करा, मन लावून करा आणि स्वच्छ मनाने करा. त्याच्यामध्ये हिडन एजेंडा काही नसावा. जे आहे, जे दिसतं तेच करावं. आणि सर, अजून एक मला जाता एक पॉईंट विचारूशी वाटेल, कारण का आपण सगळ्यांशी बोललो. मला ताईबद्दल विचारायला आवडेल की ताईंबद्दल काय सांगा, कारण बाप हा मुलीशी जास्त क्लोज असतो. कारण मला 3 वर्षाची मुलगी म्हणून मी समजू शकतो. म्हणजे माझ्या मुलीबद्दल येस सर, काय सांगा? माझा वारसा तीच चालू माझा वारसा तीच चालवते. चांगली गोष्ट आहे, हरकत नाही. कारण का सर, आपण जेव्हा बोलतो मुलीबद्दल तर बापा डोळ्यात आपोआप पाणी उभं राहतं. ही फार प्रेमाची फार मोठी गोष्ट आहे, त्याला आपण शब्द काही देऊ शकत नाही. आणि ती एक मोठी प्लॅस्टिक सर्जन आहे, ही पण फार मोठी गोष्ट आहे. दिल्लीला असते ती. काय आपण सगळ्या फॅमिलीशी बोललो आणि त्याबद्दल बोललो नाही तर हा एक प्रकारचा अन्याय होतो सगळ्या गोष्टींमध्ये. आणि आजच्या काळात फार महत्वाचं आहे की मोबाईलपेक्षा ना मुलांनी आई बापाला वाचावं असं म्हणतात. आणि खरी युनिव्हर्सिटी जी आहे आणि खरी डिग्री जिथं पाहिजे असते ना, ते म्हणजे आईबाप. कमी शिकला आयुष्यात तरी चालेल, पण आईबापाकडनं जे शिक्षण मिळतं त्याच्यात फेल होऊ नका, एवढंच मी सांगतो. आणि हा शो रॅपअप करतो तुमच्या लाडक्या महाराष्ट्राचा अँकर राहुल लोघावकर बरोबर आणि तुमच्या लाडक्या सुपरहिट टीव्ही चॅनलवर, ज्याचं नाव आहे बातमी टीव्ही. संजय अग्रवाल साहेबांनी हा शो प्रोड्यूस केलेला आहे आणि त्यांनी अशा कारणाकरता प्रोड्यूस केला आहे की पॉलिटिकल माणसांची खरी बाजू, फॅमिली बाजू, त्याच्यातला खरा माणूस तुम्हाला दिसावा, तुम्हाला कळावा, म्हणून हा कार्यक्रम सुरू केलाय. भेटूया पुढच्या भागात.